मी सुरुवातीलाच नूतन सेवा मंडळाचे देखील या ठिकाणी आभार मानतो। तुम्ही आज गुरुवारचा दिवस आहे, 8 आता वाजतील थोड्या वेळामध्ये। महाराष्ट्रामध्ये असं कुठेही होत नाही या वेळेला एवढी सगळी मंडळी आणि विशेषतः 50% रिझर्वेशन आपण म्हणतो, पण 50% पेक्षा जास्त महिला या कार्यक्रमाला आलेल्या आहेत। तर थोडंसं म्हणजे गप्पाच्या स्वरूपातच असेल। मला जो विषय दिलेला आहे तो सामाजिक जीवन। मी येताना विचार करत होतो की सामाजिक जीवन म्हणजे नक्की कशावर बोलायचं। कौटुंबिक जीवनाबद्दल जर असलं तर आपण बोलू शकतो, कुटुंब ह्या विषयावर बोलू शकतो, पण सामाजिक जीवन हा विषय एवढा व्यापक आहे की आणि मला फक्त 40 मिनिटांमध्ये मी आटोपणार आहे, मी तुमचा जास्त छळ करणार नाही। तर व्याख्यानाची मी आत्ताच बोलत होतो जॉर्जशी वगैरे। जॉर्ज देखील आहे आपल्या बँकेचे संचालक, आपल्या बँकेचे DGM ह्या बास्को सर इकडे आहेत, विनय सर या ठिकाणी आहेत, आमचे पेटोपासून कायसपासून सगळी मंडळी या ठिकाणी आहे। मी समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये काम करणारे लेडीजसाठी मंडळी आहे। आपले आदरणीय फादर या ठिकाणी येऊन बसलेले आहेत, फादर फरोज, अनिल फरोज। तर मला बरं वाटलं की व्याख्यानाची फार मोठी परंपरा आपल्याला नव्हती, पण 30-35 वर्षापूर्वी आपण ती सुरू केली आणि त्याची सुरुवातच आपण जीवनदर्शनमधून पहिल्यांदा केली। तुमच्यातली सगळी मला माझ्या हिशोबाप्रमाणे तुम्ही सर्वजण येऊन बसत होतात त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये, आणि ती परंपरा एवढी मोठी झाली की काही काळ आपण या हॉलमध्ये देखील कार्यक्रम केलेला आहे। चर्चच्या हॉलमध्ये काही कार्यक्रम केलेले मला आठवते की शेखर आंबर्डेकर असतील, डॉक्टर आनंद नाडकर्णी असतील, त्यांची व्याख्याने ह्या हॉलमध्ये झालेली। नंतर काही काळ आपण विरंगुळा केंद्रामध्ये गेलो आणि जेव्हा गर्दी वाढली त्यावेळेला मग आपण गेलो देवतालावला भंडारी हॉलमध्ये गेलो। तर फार मोठा त्याला इतिहास आपण निर्माण केला। महाराष्ट्रातले वेगवेगळ्या क्षेत्रातले वक्ते त्यावेळेला आपण बोलावले। त्यांनी आपल्या चळवळीला, कारण 1989ला जेव्हा आपली चळवळ सुरू झाली त्यावेळेला आपल्या चळवळीला बळ त्यांनी दिलं। माधवराव गडकरीसारखी माणसं आपल्याकडे आली आणि जी आपण चळवळ, पर्यावरणाची चळवळ असेल, दहशतवादाच्या विरोधामधली चळवळ असेल, पाणी आंदोलनाची चळवळ असेल, ह्या सगळ्या चळवळीला बळ दिलं। म्हणजे आपण सांगू शकतो की जेव्हा वेळ होती तेव्हा आम्ही उभे राहिलेलो होतो आणि आम्ही लढलेलो होतो। तर म्हणजे आपल्या संपूर्ण आयुष्यामधला तो सुवर्ण, भले पराभव झालेले असतील, भले आपल्या आंदोलनाला पाहिजे तेवढं यश मिळालं नसेल, परंतु आपण सगळा समाज, हा संपूर्ण वसईचा संपूर्ण समाज अतिशय निष्ठेने आणि ताकदीने उभा राहिला, म्हणून थोडंफार तरी आपण काहीतरी वाचवू शकलो। म्हणून समृद्ध अशी परंपरा आहे आपल्या सामाजिक जीवनाला। म्हणजे कौटुंबिक जीवन असते, माणसाचं व्यक्तिगत जीवन असते पहिल्यांदा, आणि व्यक्तिगत जीवन जे आहे, माझं व्यक्तिगत जीवन, माझ्या जीवनामधली काही रहस्य आहेत ती फक्त मला ठाऊक आहे। सिस्टर या ठिकाणी त्यांचा मी उल्लेख केला नाही, सिस्टर आदराने आस्थे येऊन बसलेले आहेत, तर सिस्टर देखील आलेले आहेत आपल्यामध्ये। तर व्यक्तिगत जीवन जे आहे तर व्यक्तीचं असते ते, त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं माझ्या जीवनामध्ये काय आहे ते रहस्य आहेत काय, ते फक्त मलाच ठाऊक आहेत। आणि आता नवीन जे संशोधन झालेलं आहे, अशी काही रहस्य आहेत ते मला देखील ठाऊक नाही माझ्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये। ते व्यक्तिगत जीवन झालं। मग त्यानंतर येते आपलं कौटुंबिक जीवन, कुटुंबाचं जीवन, आणि त्याच्यावर काय संकट आहे तो आज माझा विषय नाही, परंतु मी ओघाने त्याच्यावर पण स्पर्श करेन। आणि मग सामाजिक जीवन। आज काय झालेलं आहे की फार मोठ्या प्रमाणामध्ये मी बघत होतो की, वाचत होतो की समाज विखंडित झालेला आहे, समाजाचे तुकडे तुकडे पडलेले आहेत। माणसं म्हणजे माझे फेसबुकवर 5000 मित्र असतील तरी देखील मी एकटा आहे, ते आभासी जग आहे। आणि व्यक्तिगत जीवनामध्ये माणसं एकटी आहेत, कारण समाजाचे तुकडे तुकडे झालेले आहेत। आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आजच्या संध्याकाळी ख्रिस्ताच्या जन्माची तयारी करीत असताना आपण आपल्या समाजाच्या जीवनाबद्दल, आपल्या सामाजिक जीवनाबद्दल आपण विचार करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत। मला वाटते की मी एकटा बोलत नाही, तुम्ही तुमच्या मनातलं जे आहे ना ते देखील मी बोलत आहे की काय प्रश्न आहेत आपल्या समाजापुढचे। विज्ञान तंत्रज्ञानामुळे काही प्रश्न तयार झालेले आहेत, बायोटेक्नॉलॉजी आलेली आहे, आणि काल युवा नोआ हरारी आपल्या मुंबईत येऊन गेले, त्याची आमिर खानने मुलाखत घेतली आणि गिरीश कुबेरनेची मुलाखत घेतली, ती लोकसत्तेच्या रविवारच्या आवृत्तीमध्ये येणार आहे।
होमो दिवस असू द्या किंवा सेपियन सारखं पुस्तक आजच्या घडीला मानवी समाजासमोरचे जे प्रश्न आहेत, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि बायोटेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्सने जे प्रश्न तयार केलेले आहेत त्याच्यावर संपूर्ण जगामध्ये समग्रपणे बोलणारा हा एकमेव अतिशय विद्वान असा माणूस आहे. तो त्याच्या एका पुस्तकाच्या प्रमोशनसाठी मुंबईत परवाच्या दिवशी येऊन गेला. माझा तो आवडता लेखक आहे आणि त्याने या सगळ्या गोष्टीची मांडणी केलेली आहे की समाजामध्ये काय प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला ठाऊक नाही, परंतु आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे एवढ्या काही उलथापालथ होणार आहे की आपलं सगळी चौकटच मोडणार आहे. या सगळ्या मागच्या काही बदलाचा वेग एवढा जबरदस्त आहे की अगोदरच्या ज्या आपल्या चौकटी होत्या त्या सगळ्या मोडून तोडून पडलेल्या आहेत आणि नवीन चौकटच आपण उभी केलेली नाही. मग ते कुटुंबाचे असू द्या, समाजाचे असू द्या, नीतिमत्तेचे असू द्या. जो नवीन समाज जो आलेला आहे त्या समाजामध्ये पूर्वी एक समाज होता, पण त्याचं एक चौकट होती, त्याच्यामध्ये नीतिमत्ता काही होती, त्याच्यामध्ये काही मूल्य होती. त्या मूल्यांची मोडतोड झालेली आहे. आता जो समाज आकाराला आलेला आहे, आपल्या समाजाबद्दल बोलतो असं नाही, संपूर्ण जगभर जो समाज आकाराला आलेला आहे त्या समाजाच्या केंद्रस्थानी सत्य नाही, म्हणजे मी सांगेन ते सत्य, आणि त्याचा सगळा परिणाम आपल्या सगळ्यांना भोगावा लागत आहे. म्हणजे आता आपण जर बघितलं तर काल परवाचे म्हणजे वर्षभर चालू आहे ते सगळं, त्याला म्हणजे वंश संवाद त्याला म्हणू शकतो आपण. म्हणजे इस्रायलने जे काही लावलेलं आहे त्या हमासच्या विरोधामध्ये त्याने हल्ला केला, ही गोष्ट ठाऊक आहे आपल्याला, परंतु गेले वर्षभर झाले आणि संपूर्ण जग, म्हणजे कालच मी एक व्हिडिओ बघत होतो, फक्त एक मला वाटतं 30 सेकंदाचा तो व्हिडिओ आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ती मुलं सांगतात की आम्ही तुमचं काय पाप केलेलं होतं. त्या ठिकाणी मुलं, स्त्रिया संपूर्ण नष्ट. म्हणजे कालचा सुद्धा पेपर, आजचा पेपर बघितला तर आजचा सुद्धा 11:30 आहे, म्हणजे काल जो हल्ला केला त्याने लेबनन त्यांनी संपूर्ण नष्ट करून टाकलेला आहे. सिरियामध्ये जे बंड चाललेली ती गोष्ट वेगळी. मग तुम्ही सांगा सामाजिक जीवन ह्याचा आमच्या जीवनावर काय परिणाम? तर ह्या सगळ्यांचा परिणाम आपल्या जीवनावर झालेला आहे. त्यामुळे प्रत्येक माणूस जो आहे ना तो भयभीत आहे, तो असुरक्षित आहे, भीतीग्रस्त आहे. कुटुंबामध्ये देखील अशांती आहे, त्याचं कारण ते आहे. आणि ह्या वेळेला म्हणून तुमचे अभिनंदन केलं पाहिजे की अशा वेळेला ही जी सगळी व्यासपीठं होती महाराष्ट्रभर होती, परंतु हळूहळू नष्ट झाली, कारण त्याची जागा ह्या सोशल मीडियाने घेतली. अशी खूप व्यासपीठं होती. पूर्वी व्याख्यानमाला व्हायच्या, त्याच्यातून विचार यायचे. लक्षात आले की आपल्याकडे जे व्याख्यानमाला झाल्या त्याच्यातून आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात विचार मिळाले. आपल्याकडे काही व्यासपीठं होती, सुवार्तासारखं व्यासपीठ आपल्याकडे होतं, त्याच्यामध्ये एक सोशल स्लांट होता, सामाजिक विषयावर आपण त्याच्यामध्ये प्रबोधन करत होतो, परंतु ती नष्ट झाली काळाच्या ओघामध्ये. त्याचे स्वरूप बदललं, त्याचे परिणाम देखील आपल्या सामाजिक आणि कौटुंबिक जीवनावर झालेले आहेत. आणि हे सगळं जे येत आहे जगभर जे राजवटी येत आहेत ना, थोडंसं अगोदर मी बोलतो, थोडंसं हे अकॅडमिक स्वरूपाचं आहे पण ही मांडणी आवश्यक आहे. जगभरच्या राजवटी येत आहेत ना, म्हणजे ते ट्रम्पसारखा माणूस आहे, तो संपूर्ण माथेफिरू वृत्तीचा माणूस आहे. तो जगा बलाढ्य राष्ट्राचा प्रमुख जरी असला तरी तोच शब्द त्याला समर्पक आहे आणि त्याच्या भोवती संपूर्ण जग फिरणार आहे. म्हणजे मी सांगेन ते. आणि तशाच प्रकारचे राजवट पुतीन असू द्या, नेत्यानाहू असू द्या किंवा आपले मोदी असू द्या, हे सगळ्या प्रकारचे ज्याला आपण उजव्या वळणाची मंडळी जी आहे ना त्याच गादीवर आहे. आणि त्यांचं एकच आहे की माणसामध्ये द्वेषाच्या भिंती उभ्या करणे. परवाच्या दिवशी त्यांची जी घोषणा होती त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बटेंगे तो कटेंगे. आता बटेंगे म्हणजे काय? हा देश एक आहे किंवा एक आहे तो सेफ आहे. मी मागच्या आठवड्यात माझं एक भाषण युट्यूबवर आहे, त्याच्यामध्ये मी याच्यावर मांडणी केली की हे सगळं घटनेच्या विरोधामध्ये आहे. ह्या घटनेने तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे, तुम्हाला मला. ह्या घटनेने आपल्याला समता दिलेली आहे, ह्या घटनेने बंधुता दिलेली आहे. बंधुता खरं म्हणजे हे जे मूल्य आहे ना ते बायबलमधून आलेलं आहे. समता नव्हती जगामध्ये, बंधुता नव्हती, भाईचारा हा जो विषय आहे तो नव्हता, संधीची समानता नव्हती. काही लोकच समान होते, परंतु हे घटनेने आपल्याला दिलं. आणि घटनेच्या विरोधामध्ये संपूर्ण हे सगळं षडयंत्र आहे आणि ते यशस्वी झालेलं आहे. परवाच्या दिवशीचा जर आपण निकाल बघितला तर आपल्या सगळ्यांना धक्के बसले. म्हणजे आपण विचार करत होतो की कुठल्या पद्धतीचा हा निकाल लागलेला आहे आणि तो आपल्याला ऍक्सेप्ट करणं, म्हणजे ही तंत्रज्ञानाची कमाल आहे. तो तुम्हाला मला ऍक्सेप्ट करण्यासाठी
करण्याशिवाय पर्याय नाही. आता तुम्ही सांगाल त्या निकालाचा नाही आमचा काय संबंध. प्रत्येक ही राजकीय चळवळ आहे आणि त्याचा आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक जीवनावर परिणाम होत असतो. अशा सगळ्या वातावरणामध्ये आज आपण आहोत. म्हणजे आपलाच नाही, सगळे मानव समूह आहेत आणि ते त्याला ह्या सगळ्यांनी वेढलेला आहे. म्हणजे एका बाजूला जो पर्यावरणाचा राज चाललेला आहे त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये जगामध्ये उलथापालथी होत आहे. अमेरिकेमध्ये गेल्या 2 महिन्यापूर्वी वेगवेगळ्या राज्यामध्ये जी काही वादळं आली ती जर तुम्ही युट्यूबवर बघितली असतील तर ती इतकी प्रचंड भयानक होती की सगळं काही उद्ध्वस्त करून गेली. ही कालची गोष्ट आहे. किंवा त्यामुळे आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये शेकडो शेतकरी आत्महत्या करत आहेत कारण शेती बेभरवशी झालेली आहे. तुम्ही जे बसलेले आहात, मी जो आहे, आपण शेती कृषी संस्कृतीतून आलेलो होतो. आपण आता भाग्यवान आहोत की आपण तांदूळ पिकवत नाही, आपण भाजीपाला पिकवत नाही म्हणून सुखी आहोत. परंतु जे पिकवतात त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे कारण निसर्ग बेभरवशाचं झालेलं आहे. एका बाजूला तुम्हाला बोललो ते विज्ञान, तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जे आलं हे सगळं संकट असेल की संधी असेल ठाऊक नाही, अजून ते ठरायचं आहे. त्यामुळे कुठले मानव समाजावर परिणाम होणार आहेत ते. त्यानंतर हा बेभरवशाचा निसर्ग, परवाच्या दिवशी येऊन गेलेला करोनासारखं संकट, त्याच्यातून आपली सगळी खडी विस्कटली. म्हणजे माणसाला एका कोपऱ्यामध्ये नेऊन त्याने ज्या पद्धतीने जे काही संकट आलं त्याच्यातून अजून आपण बाहेर आलेलो नाही आणि त्याचं विश्लेषण देखील झालेलं नाही की काय आपल्या पुढे वाढून ठेवलेलं होतं आणि कुठल्या पद्धतीतून आपण गेलो, कुठल्या दिवसातून आपण गेलो. त्याच्यातून आपण फार काही शिकलो नाही कारण आपण काही शिकत नाही, ही गोष्ट वेगळी. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण सामाजिक जीवनाचा विचार करतो आहोत. कारण म्हणून ह्या ज्या चळवळी आहेत, म्हणजे मला हे कशासाठी सांगायचं आहे की आपलं सगळं सामाजिक जीवन समृद्ध होतं, ते समृद्ध ठेवण्यातच आपलं भवितव्य आहे. कारण आपल्या पुढे संकट कुठली आहे, म्हणजे स्थलांतराचं संकट जे आहे ते, म्हणजे आपण बघत होतो की त्या ठिकाणी वाडा, जवार, मोखाडा ह्या ठिकाणचे गोर गरीब आहेत ते स्थलांतर करतात आणि ते 6 महिन्याकरता किंवा 5 महिन्याकरता नाशिकच्या द्राक्षाच्या बागेत जातात किंवा वसईला बांधकाम मजूर येतात किंवा शेती म्हणून येतात, असं आपण बघत होतो. परंतु स्थलांतराचा मुद्दा तुमच्या आणि माझ्या घरामध्ये आला, येते ना डोक्यात, लक्षात येते, घरामध्ये आला आणि त्यामुळे तुमची आणि माझी कुटुंब व्यवस्था संपूर्ण मोडीत निघाली. हे 10-20 वर्षापूर्वी आपण त्याचा कधी विचारच केला नव्हता. म्हणून जे काही संकट, राजकीय संकट आहे, म्हणजे मुलांना दोष देण्यामध्ये अर्थ नाही, परंतु आज पुढच्या 20 वर्षानंतर आपण बघितलं पाहिजे की आपल्या घरामध्ये कोण असणार आहे. आज जी माणसं 55 आणि 60 मध्ये असतील ती 20 वर्षानंतर 80 मध्ये असतील. त्यांच्या घरामध्ये दोघेच असतील, त्या दोघांमधला एक जर गेला तर त्या घराची अवस्था काय होणार आहे ह्याचा विचार एक वसई, एक शहर. आता मी पुन्हा आपल्या शहराकडे येतो, आपल्या गावापुरतं येतो, समाजापुरतं. म्हणजे आपला समाज म्हणजे केवळ ख्रिस्ती समाज नाही, इकडचे बाकीचे समाज आहे त्यांची देखील हीच समस्या आहे. तर आपल्या पुढे काय वाढून ठेवलेलं आहे. मी एक पत्रकार म्हणून, लेखक म्हणून वसईतल्या वेगवेगळ्या गावात फिरतो, वेगवेगळ्या घरांना भेटी देतो. त्यावेळेला घरातली जी काही परिस्थिती आहे, माणसांची जी काही आज परिस्थिती झालेली आहे, कारण मुलांना परदेशात जाण्यापासून आपण वाचवू शकत नाही. जी काही परिस्थिती या देशामध्ये आहे, म्हणजे जे काही कॉर्नर केलं जात आहे, म्हणजे एक वेळ अशी येणार आहे की ते मुस्लिम त्यांचे शत्रू होणार आहेत आणि पुढची वेळ ख्रिस्ती त्यांचे शत्रू होणार आहे. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तुमची आमची मुलं जात आहेत, इकडची मुलं जात आहेत, त्यामुळे कुटुंब व्यवस्थेवर कुठला परिणाम होणार आहे तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण चळवळी उभ्या केल्या, कारण चळवळीची आवश्यकता काय, भेटण्याची आवश्यकता आहे. आज तुम्ही घरी बसला असता, परंतु ह्या लोकांनी तो कार्यक्रम आयोजित केला. मला तर भीतीच वाटली जेव्हा पहिल्यांदा सांगितलं, कारण ज्या वेळेला त्याचं सातत्य असते आणि सातत्य संपते, त्यानंतर पुन्हा 5-10 वर्षानंतर तोच प्रोग्राम तुम्ही सुरू करायला गेला तर तो चालू होत नाही, कारण खंड पडलेला आहे, लोकांच्या प्रायोरिटी बदललेल्या आहेत. जी आता 25 वर्षापूर्वी जी माणसं व्याख्यानाला यायची त्या 60 आणि 70 की झालेली आहे. तरुण पिढीकडे आपण प्रोग्राम घेऊन गेलेलोच नाही, आपल्याकडे तरुण नाही, त्यांची प्रायोरिटी वेगळी आहे. म्हणजे ते सेन्सिटिव्ह नाहीत असं मला सांगायचं नाही, परंतु ते वेगळीकडे आहे, त्यांची दिशा वेगळी आहे. पण ह्या खंड पडता कामा नये, कारण खंड पडला नव्हता म्हणून आज आपण जिवंत राहिलो. म्हणजे काय ह्याची जी संकल्प, म्हणजे अनेक लोक सांगतात अरे आपणच कशाला करायचं म्हणे,
मला अनेक लोक सांगतात आपणच कशाला त्यामध्ये उतरायचं. काल देखील मीटिंग झाली, 100-1 लोक गावाच्या प्रश्नासाठी वसईभरातली आपली सगळी मंडळी जमली होती, वेगवेगळ्या सगळ्या संघटनाची मंडळी. म्हणजे आपण त्या जरी काही ठिकाणी पराभव झाला तरी आपल्याला भेटणं आवश्यक आहे. कारण साधा सामाजिक जीवनाचा जेव्हा विचार करतो त्यावेळेला आपला दबावगट असला पाहिजे. कारण तुम्ही एकटे असणार ना तर एकटे संपून जाणार आहात, तुम्ही भीतीने मरून जाणार आहात. तो वरचा जो आवाज करतो ना, गर्जना होते ना मेघाची, त्याच्यातून देखील माणसं संपून जातात. कारण तो एवढा भीतीदायक आता आवाज करायला लागला आहे ना की भीती. आणि घरामध्ये तुम्ही एकटेच आहात, तुम्ही जिवंत कसे राहणार. म्हणून ह्या समूहाची गरज आहे, ह्या सामाजिक चळवळीची गरज आहे, समाज जीवनाची गरज आहे. ते समाज जीवन संपत चाललेलं आहे, ते संपून चालणार नाही. मुळामध्ये आपला धर्म जो होता ना तो कम्युनिटीचा धर्म होता. आपण निस्साला येतो, चर्चला येतो, प्रार्थनेला येतो, आपण सगळे कम्युनिटी म्हणून येतो. कम्युनियन आहे आपल्यामध्ये, त्यामुळे तिकडे एक आधार मिळतो. पण त्याच्या पलीकडे ज्या काही चळवळी आहेत त्या जर आपण जिवंत ठेवल्या नाही, खाण्यापिण्याकरता कोणीही जिवंत जमेल ना. मांडव घातला, दारूचा भाग असला की सगळे घेतात, दारू पितात आणि जातात, त्याच्याबद्दल देखील ऑब्जेक्शन नाही. परंतु समाजामध्ये विचाराची परंपरा ज्या वेळेला समाप्त होते त्यावेळेला त्या समाजाचा विनाश होतो. मला अनेक लोक सांगतात अरे आपणच कशाला बोलायचं, आपणच कशाला यायचं, आपणच कशाला आंदोलनात यायचं. त्याचं उत्तर ना जुन्या करारामध्ये दिलेलं. त्या काईन आणि आबेलची गोष्ट आहे ना ती अतिशय सुंदर आहे. ती खरी म्हणजे तुमच्या सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक सामिलकीची सुरुवात आहे. तो मंत्र दिलेला आहे. म्हणजे भाऊ भावाचा खून करतो, तुम्हाला ती गोष्ट ठाऊक आहे. भाऊ भावाचा खून करतो आणि त्याला विचारण्यात येते. भाऊ भावाचा खून केल्यानंतर तोंड वगैरे पुसतो, मस्त पुरावा नष्ट करतो की संपला आता. म्हणजे आता कोणी पाहिलेलं नाही. तो आजूबाजूला बघतो की कोणी पाहिलेलं आहे का खून करताना, तो कोणी पाहिलेलं नाही. आणि मग तो त्याला प्रश्न विचारण्यात येतो की भाऊ कुठे आहे. एकदा प्रश्न विचारला जातो, दुसऱ्यांदा प्रश्न विचारला जातो, तर भाऊ कुठे आहे. आता खरं म्हणजे भावाची जी संकल्पना आहे ना, भावाची ही जुन्या करारातली गोष्ट आहे. दादा भावाची संकल्पना जी आहे ना ती येशूने एवढी व्यापक केलेली आहे की येशू भावाची संकल्पना, तो भाऊ म्हणजे जात पात धर्म पंथ भाषा ह्या सगळ्यांच्या पलीकडे येशूने ती पुढे नेलेली आहे. कारण तो तिकडे प्रार्थना करीत असताना कोणीतरी त्याला येऊन सांगितलं की तुझे भाऊ आणि बहीण आलेले आहेत म्हणे. तर त्याने जे उत्तर दिलेले आहे ना ती खरी संकल्पना आहे सामाजिक सामिलकीची, सामाजिक बांधिलकीची. कोण माझे भाऊ आणि कोण माझ्या बहिणी, जे देवाचं म्हणजे वचनानुसार चालतात, ज्याच्या आयुष्याला नैतिक चौकट आहे. त्यांनी प्रार्थना करताना सांगितलं त्या गीतातल्या शब्दाबद्दल की माझ्या आयुष्यामध्ये जर नैतिक चौकट असेल, मी कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करत नसेल, मी कोणाला त्रासदायक ठरत नसेल, तर तो माझा भाऊ आणि बहीण. अशी त्याने ती मांडणी केलेली आहे. ती मांडणी अतिशय महत्वाची. ती मांडणी ह्यापूर्वी कधी केली नव्हती. माणसं पूर्वी देखील वेगवेगळ्या उच्च नीच ह्या सगळ्यामध्ये विभागली गेली होती. येशूनेच सगळ्यांना समान पातळीवर आणलं. तर मी तुम्हाला त्या गोष्टीबद्दल सांगत होतो काईन आणि आबेलच्या. तर तो सांगतो माझा भाऊ कुठे आहे. मग तो चिडतो आणि सांगतो की मी माझ्या भावाचा ठेका घेतला आहे. त्यावेळेला त्याने सांगितलं की हो, तुझ्या भावाचा तुला ठेका घ्यावाच लागेल. म्हणून आपण ह्या चळवळीमध्ये आलो. म्हणजे मी विचार करतो की 30 वर्षापूर्वी आपण या सगळ्या आंदोलनामध्ये आलो, त्यावेळेला सुद्धा दादा आपल्याबरोबर होते, पण आपल्यावर प्रचंड आरोप झाले की ख्रिश्चनाची चळवळ आहे म्हणून. अरे आम्हाला हाका ऐकू येत होत्या म्हणून आम्ही चळवळीत आलो. आम्ही कशासाठी आलो म्हणजे तिकडून जी सुरुवात झाली होती ती मुळगावला खरी म्हणजे सुरुवात झाली. आता काही नावं म्हणजे मॅगी डिमेलो असू द्या किंवा जेफिन डिमेलो असू द्या, रुफिना गोवियस सारखी आमचे कार्यकर्ते असू द्या, त्याने तिकडे सुरुवात केली पहिल्यांदा. ती मुळगावला सुरुवात झाली पाणी आंदोलनाची. त्यानंतर ते लोण गिरीजला आलं आणि गिरीजला तुमच्यातल्या अनेक महिला होत्या त्या म्हणजे मेरी अनग्रांटिस पासून ती एकदा मेरी अनग्रांटिस ती धावत ती आठवते का तुम्हाला, कोणाला आठवते बघा, धावत ती कुठे गेली होती, देवताला त्या टँकरचा पाठलाग करत गेली होती. हे तिकडे आलं आपलं आंदोलन. आणि त्यानंतर मग निर्मळला गेलं आणि त्यानंतर आगाशीला गेलो. आगाशीच्या केसेस गेल्या 2-4 वर्षापर्यंत चालू होत्या पाणी आंदोलकावरच्या. म्हणजे हे सगळं आपण त्याच्यामध्ये आलो कारण ती आपली जबाबदारी होती. कारण आपल्याला ते तसं सांगण्यात आलेलं होतं. म्हणजे किती समृद्ध परंपरा आहे बघा. पुढच्या 25 वर्षानंतर जी एक समृद्ध परंपरा आहे ती नष्ट होणार आहे. म्हणजे मी तुम्हाला कुटुंबाबद्दल सांगितलं, तो धोका सांगितला, पण दुसरी एक परंपरा तुम्हाला सांगतो की आपल्या समाजातून पूर्वी आपलं जेव्हा शिक्षण नव्हतं त्यावेळेला कुठून लोक आले आपल्याकरता.
मँगलोरवरून आले, गोव्यावरून आले, त्याच्या अगोदर परदेशातून आलेले असतील, त्या आपण पाहिलेले नाही. परदेशातून जे मिशनरी आलेले आहेत ते आपण पाहिलेले नाहीत, म्हणून मँगलोरवरून आलेले आहेत, गोव्यावरून आलेले आहेत. मी बघितले नाही, पण माझ्या गावात फादर डुराडो नावाचे गृहस्थ होते, धर्मगुरू होते. उत्तरला नंतर त्यांचा खून झाला. तर मकारिया परेरा सारखे माणसं होती आमच्या गावामध्ये होती. माझा गाव काय होता म्हणजे आज तुम्ही माझ्या गावातून गेला तर त्या गावावरून संपूर्ण जी लाईटिंग बघितली ना तुम्हाला वाटेल की मी वाळकेश्वरला आलोय की काय. मी कधी म्हणजे ह्याचं आपण कधीतरी अनालिसिस केलं पाहिजे, इव्हॅल्युएशन केलं पाहिजे की आपला प्रवास कसा कसा झालेला आहे. म्हणजे एकदा माझ्याकडे एक अतिशय महत्त्वाचे पत्रकार आले होते. ते मला म्हणाले की वसईचे जे बंगले आहेत ना त्याच्यावर एक मोठे डॉक्युमेंटेशन आणि एक मोठा PhDचा प्रबंध होईल की वेगवेगळ्या रचना आहेत. म्हणजे ही समृद्धी आली, परंतु कोणीतरी गाडून घेतलेलं होतं. ही गोष्ट लक्षात घ्या. आपला प्रवास कसा झाला गाडून घेतलेलं होतं. म्हणजे काल परवा फादर भंडारीबद्दल आता त्यांची शताब्दी सांगोरवाल्यांनी साजरी केली आणि नंदा खालवाल्यांनी साजरी केली. परंतु ही बघा किती म्हणजे समृद्ध परंपरा आहे. मी गेली 35 वर्षापूर्वी मी ज्या वेळेला नागपूरला गेलो त्यावेळेला नागपूरला सोशल म्हणजे त्यांचा समाजसेवा जो विभाग आहे आपल्या इकडे काय आपल्या इकडे समाजसेवा विभाग आहे आपल्या डायसेटचा. फादरांनी काम केलेलं आहे त्या ठिकाणी, फार मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. तर त्या विभागाचे ते प्रमुख होते. 35 वर्षापूर्वी मी फादर नायकरचे फादर लेमॉस त्यांना भेटलो. मी पहिलं नाव आता आठवत नाही, जे तुम्हाला आठवेल मला ते. हां नाही सिनियर फादर आहेत. म्हणजे आता त्यांचं वय 83-84 आहे. हां तर फॅन. तर 35 वर्षापूर्वी मी त्यांना भेटलो. तर त्यांचं काम बघून मी अक्षरशः हैराण झालो. इतकं प्रचंड काम होतं. मग त्यानंतर आम्ही सगळी मंडळी 25-30 लोक आम्ही त्या ठिकाणी घेऊन गेलो. मग फादर अँड्रोडीनी सगळी ग्रुप आयोजित केलेला होता. आणि त्यानंतर वसईमध्ये मिशन मित्र मंडळाची स्थापना झाली. पहिल्यांदा आम्ही त्या नागपूर डायसेसच्या सोशल सर्व्हिस विभागाला आम्ही भेट दिली, फादरांचं काम बघितलं. म्हणजे त्या काळामध्ये दुर्गम भागामध्ये फादर लेमॉसने जाऊन एवढं काम उभं केलेलं होतं. मग त्यानंतर डॉक्टर अभय बमकडे आम्ही गेलो. प्रकाश आमटे आणि विकास आमटे, बाबा आमटे त्यावेळी जिवंत होते, त्यांना आम्ही भेटलो. आनंदवनचा प्रकल्प आम्ही संपूर्ण बघितला आणि कशा पद्धतीने जायला पाहिजे. आपल्या इकडे तालुका प्रकल्प जो आला त्याची प्रेरणा सगळी तिकडून होती. म्हणजे ते अभय बमच्या सगळ्या त्या प्रकल्पातून आपण आणलेली होती. म्हणजे हा माणसाने वसईतले किती लोकांना ठाऊक आहे. मागे आता आमचा जो कार्यक्रम झाला त्यावेळेला आम्ही जीवन गौरव पुरस्कार त्यांना द्यायचं ठरवलं, परंतु ते येऊ शकले नाही. मला असं वाटतं की ह्या माणसाची ओळख असली पाहिजे. वसईने म्हणजे तुमच्या घरातल्या काही महिला असतील, सिस्टर्स असतील, ते UP-मध्ये असतील, बिहारमध्ये असतील, डोंगरा एवढं काम उभं केलेलं आहे. आपल्याला त्यांच्याबद्दल काही ठाऊकच नाही. ही आपली परंपरा आहे. हे सगळं होतं आहे. म्हणजे ब्रदर अलेक्स वन्सालिस सारखे डॉन बॉस्कोचे जे ब्रदर आहेत ते आता वळूंचला आहेत औरंगाबादला. माझे जवळचे मित्र आहेत. परवाच्या दिवशी आमच्या कार्यक्रमाला आले होते. त्यांनी अहमदनगरमध्ये खरं म्हणजे मिशनरी म्हणजे जर्मन मिशनरीने जे काही काम केलं, फादर बखर वगैरे त्यांनी, फादर बेंज बाबा म्हणजे ज्यांच्या वडिलांची 15,000 हेक्टरमध्ये मर्सिडीज बेंज कंपनी होती, त्यांचा मुलगा तो त्यावेळेला 100, 70, 80 वर्षापूर्वी नगरमध्ये आला ना त्यावेळेला खोपटामध्ये राहिलेलो. म्हणजे जी सेवेची परंपरा जी आहे ना ती कशी आहे ती म्हणजे कधीतरी तो वेगळा विषय आहे. म्हणजे एवढं प्रचंड. आणि आपल्या इकडून सुद्धा सुखी घरातून जी काही मुलं गेली त्या काळामध्ये फादर सिस्टर व्हायला 25 वर्षानंतर आपल्या इकडून ही सगळी परंपरा देखील नष्ट झालेली असेल. कुठलाही म्हणजे आत्ताच म्हणजे मला वाटतं आपल्या सेमिनरीमध्ये आपला एकच कुठला तरी ब्रदर आहे. म्हणजे ती परंपरा खंडित झाली. म्हणजे ही सगळ्या त्याच्या खांद्यावर आपण उभे होतो. आपण कुणाच्या खांद्यावर उभे होतो म्हणजे या सगळ्यांच्या खांद्यावर उभे होतो. आणि मग त्यामुळे आज आपल्या पुढे काय वाढवून ठेवलेलं आहे त्या विषयावर आपण सामाजिक जीवन म्हणून बोलत आहोत, विचार करत आहोत. म्हणजे अशा ग्रुपने ज्या वेळेला भेटतो, अशा आपण समूहाने भेटतो त्यावेळेला आपल्या समाजात, कारण माझ्या समोर बसलेली आहे तुम्ही सगळी संवेदनशील माणसं आहेत, विचार करणारी माणसं आहेत, की आपण त्यावेळेला एक फार मोठी लढाई आपण त्यावेळेला दिली, ती हरित वसईच्या माध्यमातून आपण दिली. परंतु त्यासाठी आपण काय काय भोगलेलं आहे पण तो विचार घेऊन आपण उभे होतो. ते आपलं सामाजिक जीवन होतं. त्यामध्ये आपण सांगितलं नाही प्रत्येक घरातला माणूस त्यावेळेला बाहेर पडला. आणि म्हणून आपण थोडीफार जी हिरवळ आजूबाजूला जिवंत ठेवली आहे ना ती जिवंत राहील. आता ह्या पुढचे प्रश्न कुठे आहेत? मला अनेक ठिकाणी हे सगळं आम्हाला ठाऊक आहे म्हणे, पण या प्रश्नाची उत्तरं काय?
त्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला शोधावी लागणार आहे. म्हणजे मी तुम्हाला निराश करतो असं नाही. काय वाढून ठेवलं आहे ते फक्त तुमच्या पुढे सांगितलं की समाजामध्ये किती असुरक्षितता आहे. जी काही कुटुंबाची वार्ताहर झालेली आहे ते ह्या ठिकाणी बसलेले आहेत वकील, त्यांना जास्त माझ्यापेक्षा ठाऊक आहे काय केसेस आहेत. तर त्याच्या पलीकडे म्हणजे तुम्ही जर बघितलं वसईमध्ये जेवढी मेडिकल स्टोर आहे तेवढी जगाच्या पाठीवर कुठेही नाही. पटते का तुम्हाला? फक्त तुम्ही अभ्यास करा. तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात फिरा, देशात फिरा. वसईमध्ये जेवढी म्हणजे आपला समाज आजारी आहे हे मी गेली 25 वर्ष झाली बोलतोय आणि मग काही लोकांना ते आवडत नाही की साहेबांनी सगळं निगेटिव्ह बोलतो. पण निगेटिव्हिटीचा प्रश्न नाही की आपण ज्या वेळेला ह्या अशा कार्यक्रमामध्ये एकत्र येतो त्यावेळेला आपल्या समाजाचा आपण वस्तुनिष्ठपणे विश्लेषण, त्याला इव्हॅल्युएशन म्हणतो, ते आपण केलं पाहिजे. ते मी करतोय तुमच्या पुढे. काय वाढून ठेवलेलं आहे म्हणजे तुमचे उंची सोहळे ते पण असायला पाहिजे, म्हणजे समाज नाही. तुमचे जे काही जी रोषणाई आहे तो ती समाज नाही, परंतु आतमध्ये जे काही खतखते आहे ना त्याचा आपण विचारच म्हणजे एक होतं म्हणजे व्यासपीठ होती आपल्याकडे, परंतु ती नष्ट झालेली आहे, ती पुन्हा उभी करावी लागतील. म्हणून तुमचा जो प्रयोग आहे ना तो मला महत्त्वाचा वाटतो की एकत्र येणं, बोललं पाहिजे, वेगवेगळ्या लोकांना बोलावलं पाहिजे, इंटरॅक्शन झाली पाहिजे. तरुणांना काही सांगायचं आहे. मी आता त्यांचं त्या गाण्याच्याबद्दल सांगितलं की किती ताकदीने ती मुलं ते कार्यक्रम साजरे करतात. हे आपल्या समाजाचं वैभव आहे. त्यांना बळकटी दिली पाहिजे, त्यांचे कार्यक्रम केले पाहिजे. कारण ग्लोबल ज्या वेळेला असते तेव्हा लोकलमध्ये येणं आवश्यक आहे. आणि लोकल तुमचं काय आहे? लोकल आता टिकवायचं म्हणजे जर्मनीमध्ये एक प्रयोग फार पूर्वी झाला. ही जेव्हा टी व्ही वगैरे आली आणि सगळं संपून टाकलं त्यावेळेला त्या तिकडच्या गावातल्या लोकांनी त्यांचे स्वतःचे टी व्ही चॅनल चालू केले. आज तंत्रज्ञानाच्या कमाल झालेली आहे. आपण करू शकत नव्हतो, परंतु आज प्रत्येकजण त्यांचं स्वतःचं यूट्यूब चॅनल चालू करू शकतो. अतिशय साधी आणि सोपी गोष्ट आहे. त्याच्यातून तुम्ही गावागावाचे यूट्यूब चॅनल असू शकता. त्याच्यातून तुमचे प्रश्न तुम्ही मांडू शकता. त्याच्यातून तुम्ही तुमच्या समस्या मांडू शकता. आणि विशेष म्हणजे तुम्ही संपूर्ण जगावर, तुमचा मुलगा जर US मध्ये असेल, कॅनडामध्ये असेल तर त्याच्याबरोबर तुम्ही कनेक्ट राहू शकता. अशी सगळी तंत्रज्ञानाचा हा एक फायदा आहे. म्हणजे त्याच्यामुळे आपण एककल्ली झालो, आपण सेल्फ सेंटर झालो, पण तरी देखील त्याचा हा जो फायदा आहे ना त्याचा देखील वापर आपल्याला करावा लागणार आहे. कारण आपल्या सगळ्यांच्या सेक्युरिटीच्या दृष्टीने, आपल्या सगळ्यांच्या एकत्र येण्याच्या दृष्टीने ती महत्त्वाची गोष्ट आहे. तर मला वाटते तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही बोला त्याच्याबद्दल. कारण मला हा विषय ज्या वेळेला दिला तर मला असं वाटलं की तुमचा देखील सहभाग याच्यामध्ये असला पाहिजे. कारण हा विषय एवढा व्यापक आहे, प्रश्न एवढे आहेत. मी प्रश्नाला हात घातलेला नाही. आपल्या समाजापुढे काय वाढून ठेवलेलं आहे त्याच्याबद्दल मी बोललेलो नाही. फक्त सामाजिक जीवनावर बोललेलो आहे. आणि कुटुंबाच्या जीवनाचा परिणाम सामाजिक जीवनावर, कुटुंबाचं जीवन जर समृद्ध असेल, व्यक्तीचं जीवन जर समृद्ध असेल तर सामाजिक जीवनामध्ये तो सहभागी होणार आहे. ते जर फुटलेलं तुटलेलं असेल, ब्रोकन फॅमिली असेल तर त्याच्यामध्ये तो सामाजिक जीवनामध्ये सहभागी होणार नाही. म्हणून मी ही मांडणी केली. तर तुम्हाला मी संपवण्याच्या समारोप करण्यापूर्वी तुम्हाला जर याच्याबद्दल जर काय बोलायचं असेल, मला असं आता ह्या पुढची जी विषय असतील ना तर त्या एकट्याने बोलू नये असं मला वाटतं. की तुम्हाला काय वाटतं याबद्दल? मी मांडणी केली, या विषयाची मांडणी केली, पण तुम्हाला या संदर्भात काय वाटते ना त्यानंतर मी पुढे जातो. आपला जो समाज आहे ना तो चर्च केंद्रित आहे आणि त्याचे फायदे पण आहेत आणि त्याचे तोटे आहेत. चर्च केंद्रित असल्यामुळे ना चर्चच्या पलीकडे या कंपाऊंडच्या बाहेर आपण विचारच करत नाही. चर्चमधून प्रेरणा घ्यायची असते. म्हणजे ताबोर डोंगरावर गेला आणि ताबोर डोंगरावर त्याला बरं वाटत होतं. मग तो त्याने काय सांगितलं, आपण 3 मंडप करू, एक लेडीसाठी, एक म्हशीसाठी, एक तुझ्यासाठी. कारण तिकडे बरं वाटते ना. म्हणजे देवळामध्ये कसं मस्त वाटते. देवळात कधी कधी वेटीवर चढायला मिळते, वायरमध्ये आपल्याला चमकायला मिळते, ते बरं वाटते त्याच्यामध्ये. पण आपल्याला प्रत्येक जणाला फादर व्हायचं आहे. म्हणजे तिकडे हे आहे ना, स्टेज आहे, तिकडे प्रसिद्धी आहे. पण तो तिकडे डोंगरावर राहिला नाही, ताबोर डोंगरावर तो खाली आला म्हणून आपला जन्म झाला. तो खाली आला नसताना तर आपण काही इकडे बसलो नसतो. तो खाली आला आणि पुरुषावर गेला कारण त्याने रिस्क घेतली. आपल्या इकडे काय माहिती का, चर्चच्या कंपाऊंडच्या बाहेरच पडायला आपण तयार नाही. ते काही झालं तर ठीक आहे ना, म्हणजे फादर देवडूने असू द्या, आता काही फादर सोशल त्यांना भूमिका घ्यायला पाहिजे. पण मला असं वाटते की त्यांनीच कशाला भूमिका घ्यायची, फादरांनीच कशाला भूमिका घ्यायची. त्यांना त्यांच्या त्या भूमिकेपर्यंत एखादा फादर घेत असेल तर ती आनंदाची गोष्ट आहे.
परंतु आपल्याला एवढं पांगळं केलेलं आहे ना, म्हणजे एखाद्या मिटिंगला नाही, मी आता जॉर्जशी बोलत होतो आणि जॉर्ज एवढा सुंदर हॉल आहे, आज लोकांना बसायला कुठे जागाच नाही. परंतु दुर्दैवाने आम्ही ग्राउंडच कोणाला देणार नाही, आम्ही हॉलच कोणाला देणार नाही, सगळं बंद करून टाकले. मला त्याबद्दल देखील ऑब्जेक्शन नाही. म्हणून सहयोगमध्ये मी 3-3 हॉल उभे केले, पर्याय घ्या. आणि मी सगळ्यांना सांगतो, कोणीही सहयोगच्या हॉलमध्ये या, कोणीही कार्यक्रम घ्या, एक साधा माणूस, फाटक्या खिशातला माणूस ते उभं केलं. हे मी गर्वाने सांगतो असं नाही. माझे मित्र जे माझ्या मागे उभे राहिले इकडे बसलेले आहे, दादा इकडे बसलेला आहे. छोटं असतं, तुमच्या घर आज 3-3 हजार स्क्वेअर फीटचं आहे, तुमच्या घरात का मिटिंग होऊ शकत नाही मला सांगणार का? तुम्ही घरी मिटिंग घ्या ना. तुमचे घरातले हॉल 100 लोक बसतील असेल, तुमच्या घरात जर मिटिंग घेतली तर तुमच्या घरामध्ये तो काय सांगतो, ह्या घराला तारण प्राप्त झाले, ते तारण येऊ शकते. पण तुम्हाला चर्चमध्येच जायचं आहे. काय चर्चमध्ये जायचं? तिकडून प्रेरणा घेऊन आपण व्यापक समाजामध्ये येणं हे आवश्यक आहे. कारण ह्यापुढे महत्वाची गोष्ट असे की त्यांनी येणं देखील धोकादायक आहे. म्हणजे ते धार्मिक रंग दिला जातो. काय गरज आहे? तुम्ही स्वतंत्र भारताचे नागरिक आहात, तुम्हाला दिलेलं आहे. यू आर मोर दॅन प्रीस्ट. मी म्हणजे चर्च आहे ना. आपण चर्चची संकल्पना आपण इकडे त्या ग्राउंड मध्येच व्याप्त केली आहे. तू चर्च आहे, तू माझा देऊळ आहे, असं तो शब्द वापरलेला त्याच्यामध्ये. पण ते आपण कधी मान्यच करत नाही. म्हणजे एखाद्या मीटिंग मध्ये फादर नसली ती मीटिंग कॅन्सल. त्या गावामध्ये 20 संघटना असतील तर ते 20 संघटनेत तो धर्मगुरू जाणार आहे का? ते मीटिंग नसेल. कारण फादरांनी पण पांगळं केलेलं, आपण स्वतः पांगळे झालेलो आहोत. मग त्याच्या पलीकडे जा ना. म्हणजे वाईट वाटून घेऊ नका. म्हणजे ज्या वेळेला महिलांच्या नेतृत्वासंदर्भात प्रश्न येतो, एवढा प्रचंड श्रीमंत समाज, एवढा प्रचंड शिकलेला समाज, पोस्ट ग्रॅज्युएट पासून PhD केलेला समाज, 4-5 नावं दाखवा महिला नेतृत्वाच्या संदर्भामध्ये. हे जे आहे हे अपयश की यश, हे कोणाचं? हे अपयश नाही आपल्या समाजाचं. म्हणजे एवढा टॅलेंटेड समाज की ज्याने संपूर्ण मुंबईला शिकवलं, असं सगळं शिक्षित असलेला समाज. महिला नेतृत्वाच्या संदर्भात सांगा. आपण कार्यक्रम करतो, स्टेजवर 12 लोक बसतात, एक तरी महिला असते का त्या स्टेजवर? मी ज्या ठिकाणी कार्यक्रमाला जातो त्या ठिकाणी पहिल्यांदा सांगतो महिलांना बसवा. म्हणजे आपण अजूनही पुरुषी मानसिकतेमध्ये जाऊ, कारण आपण तयारच केलेलं नाही. एवढं सगळं मिळालेलं आहे. म्हणजे आता काही या ठिकाणी सिस्टर बसलेले आहेत, त्यांच्या प्रॉव्हिन्शियल वगैरे आहेत, त्यांचे जे कॉंग्रिगेशन आहे ना, ती एखाद्या मल्टीनॅशनल पेक्षा भारी आहे. एवढं मोठे त्यांच्या शाळा आहे, त्यांचे कॉन्व्हेंट आहे, आणि ती बाई त्या ठिकाणी त्यांची जी प्रॉव्हिन्शियल असेल किंवा मदर जनरल असेल तर एवढं सगळं ती व्याप सांभाळते ना, तिकडे ती सांभाळते. आपल्या इकडे काय परिस्थिती आहे? आपल्या इकडे नेतृत्व कुठे आहे? म्हणजे त्यांचं नेतृत्व झालं नाही. आपलं आजही आपण काय विचारवाले फादर आले पाहिजे. फादर मिळाले, फादर कशाला मिटिंग द्यायचे? गाव तुम्हाला वगळायचे, फादर कशाला पाहिजे? तारा लोंबकळत आहे, त्याच्यातून माणसांचा जीव जातो, फादर आले पाहिजे. फादर कशाला आंदोलनात आले पाहिजे? एकदा सुरुवात करून दिली, आता तुम्ही करायला पाहिजे ना. ते येत नाही. त्यामुळे आपल्याकडे काय झालंय, कोणी कुणाचं नेतृत्व मान्य करत नाही. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सक्षम असा समाज निर्माण करण्यासाठी त्याने आयुष्य वेचलेलं आहे. जर मुलामध्ये जर येशू वाचला तर त्याच्यामध्ये तो तुम्हाला एम्पॉवर करतो, सक्षम करतो. तुम्ही समजायच्या वेळी गोष्ट, महिलांना पहिल्यांदा प्राधान्य कोणी दिलं? आजही तुम्ही मध्य पूर्वेत गेला तर बायाबरोबर बोलायची संधी नाही, परवानगी नाही. आणि त्या काळामध्ये तो वेश्याबरोबर फिरला होता. ही क्रांती नाही? कुठे गेली मग ती क्रांती? कुष्ठरोग्याबरोबर फिरला, दारुड्याबरोबर फिरला. दारुड्या हे नावच दिलं त्याला, हा दारुड्या आहे म्हणे. ते आपल्या बायबलमध्ये नाही, पण दुसरी काही चरित्र आहेत जी प्रसिद्ध आपल्यापर्यंत येत नाही. आपण 4च शुभवर्तमान, मॅथ्यू, मार्क, लूक आणि जॉन तेवढीच वाचतो. पण त्या पलीकडे देखील त्याची चरित्र कधी लिहिलेली, त्या काळात लिहिलेली, आणि त्याच्यामध्ये हे शब्द वापरलेले आहेत की हा दारुड्या आहे म्हणून. बाकीचे शब्द मी वापरत नाही, तुम्हाला आवडणार नाही. पण ते पुस्तकात आहे, फादराने वाचले ते मला ठाऊक नाही. ते आहे, डॉक्युमेंटेशन सगळं आहे. म्हणजे एवढ्या टोकाचा विरोध झालेला होता, पण तो एवढा डॅशिंग होता, एवढा म्हणजे त्याला डेंजर माणूस होता, तो उभा राहिला. परंतु हे सगळं आपल्यापर्यंत आलं का? हे आपल्यापर्यंत आलं नाही. आपण म्हणजे त्या अर्थाने ना आपल्याला आपण ते काठी लागते त्यांची. ते नसले तर काहीही होत नाही. आणि हे जर आपण बोललो ना, मग तुम्ही चर्चच्या विरोधामध्ये बोलता. हे चर्चच्या विरोधामध्ये नाही. चर्च कधी सक्षम होईल? चर्चचा गौरव कधी होईल? चर्चचे 100 माणसं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय वेगळ्या प्रकारे काम करतील. जर चर्चचा गौरव मेगा काय फादर आहे का? अख्ख्या जगामध्ये केलं ना काम,
किती आहे वसईत भारतामध्ये 2-2.5% ख्रिस्ती समाज आहे. बाकीचा समाज जो त्याच्या फील्डमध्ये काम करतो तो त्याला चर्चचा पाठिंबा आहे, ते त्यांचं चर्च आहे का, पण तो त्यांचं आपल्याला हे सगळं मिळालं, सगळं कवच मिळालं, आपल्याला अध्यात्म मिळालं, आपल्याला समाजाचा पाठिंबा मिळाला, पण आपण त्याच्यातून काय निष्पन्न केलं? आपण काही निष्पन्न केलं नाही. आणि आपल्यामधल्या त्रुटीमुळे, दुहीमुळे आपण पुढे जाऊ शकलो नाही. आज जर आपण बघितलं, मी तुम्हाला त्या मेडिकल स्टोअर बद्दल सांगितलं, हे इथे बसलेले आहे की कोर्टातल्या केसेस संदर्भात काय परिस्थिती आहे, आपल्यामधल्या भांडणाची काय परिस्थिती आहे. मागे एका ठिकाणी बोलताना मागे 2 महिन्यापूर्वी बोललो की एकाच वेळेला जमिनीच्या प्रश्नावरून, म्हणजे आपल्याकडे तो बोलतो शहाणा कोण उरलाय का, तो सांगतो नाही नाही थांब थांब म्हणे. त्या सदोम आणि गमोराबद्दल अतिशय सुंदर गोष्ट आहे ना, कोण आहे का नाही, तर तो काय सांगतो एक 5-25 असले तर तू वाचवशील का, सांगतो ना दार तू बघ, सांगतो शोध म्हणे. तो शोधतो, मिळत नाही, पुन्हा येतो, 20 मिळाले तर तू वाचवशील का, पुन्हा जा, पुन्हा शोध. त्या शहरामध्ये जातो, 20 मिळत नाही, मग तो 15 वर येतो, मग तो 10 वर येतो, पुन्हा येतो, पुन्हा त्याला विचारतो 5 मिळाले तर वाचवशील का, जा, सांगतो 1 जरी मिळाला नाही तरी वाचवेल. आणि मग तिकडे काय आहे, सदोम आणि गमोरावर नष्ट करण्यात आलं शहर, कारण तो एक देखील मिळाला नाही. शहाणा कोणी आहे का म्हणे. तशासाठी सांगतो, आपल्या इकडे हाकेच्या अंतरावर ख्रिस्ती समाजातला एक मुलगा आणि त्याचा वडील आत्महत्या करतो, त्याला कोणीच न्याय मिळाला. आता त्यांचं चूक बरोबर त्या खोलात मी शिकलो नाही. आठवते ना तुम्हाला, मुळगावची केस आहे, मुळगावची केस. ही केस त्यावेळेला मला कळली, कार्यकर्ता म्हणून मी सगळे कार्यकर्ते बसले, क्रिस्तोफर आमचे सिक्वेर असतील किंवा आमचा कायस असतील, आपण सगळे कार्यकर्ते म्हणून बसले, आपण चळवळीतले लोक बसलेले आहेत. मला असं वाटलं की माझा जज संपून गेलेला आहे, माझा जज नष्ट झालेला आहे. म्हणजे जज म्हणजे ह्या जज बद्दल ना बोलत, पण मला सगळं, आणि आपल्याला कोणीही त्याला वाचवू शकलो नाही. आणि हे जर तुम्ही वसईभर फिरलात ना, सामाजिक जीवनाबद्दल मी बोलतो, वसईभर फिरलात तर अशा असंख्य प्रश्न आहेत, पण तडजोड होतच नाही. बसलेले खागर, त्यांना विचारा, त्यांचं डोकं आवडतो, मानायलाच तयार नाही. 24 तास जज मध्ये बसलेले आहेत, पण एक पाऊल मागे येत नाही. म्हणजे माझ्याकडे अनेक असंख्य केसेस येतात, मी ते फॉरवर्ड करतो. आता पिठेकर असतील, वेगवेगळ्या लोकांकडे करतो, काही ठिकाणी माझा फील्ड नाही, काही यांच्यासारख्याकडे पाठवतो मी, ज्यांना सोशल सामाजिक भान आहे, की जे खऱ्या अर्थाने मदत करते. तर त्यांना मी विचारतो, आहे बाबा हे कोण मागे येणार नाही, मोडून तोडून टाकायचं, कौटुंबिक पातळीवर, सामाजिक पातळीवर. मग हे का, हा विनाश का झाला आपला. म्हणजे ह्याचा देखील ह्या सगळ्यांची तयारी करीत असताना, तयारी करताना तो अतिशय सुंदर, नव्याने जन्म झाल्याशिवाय, नव्याने जन्म तो, पण ते शिष्य आपल्यासारखे अज्ञानी होते. तो सांगतो, अरे बाबा आमचं एवढं वय झालं, आता मी आईच्या गर्भात कसं जाणार, आणि तिकडून तो नव्याने जन्म झाल्यानंतर शिवाय त्या ख्रिसमसचा आनंद उपभोगता येणार नाही. म्हणून त्याकरता एवढी तयारी असते, पण फक्त लाइटिंग करून आपण थांबतो, उत्तम कपडे करून थांबतो, पण आतमधलं जे काही आहे ना, म्हणजे ज्याला परिवर्तन जे आहे ना, ते परिवर्तनाकरता चर्च होतो. मी तुम्हाला सांगितलं ही स्वस्था होती, असंख्य धर्मगुरू आलेले, काय म्हणजे काही लोकांनी केवढं कॉन्ट्रीब्युट केलेलं आपल्या समाजाकरता, कितीतरी म्हणून गेले आपले धर्मगुरू, त्याने खूप काही दिलेलं आहे. परंतु आपण काय केलं त्याच्यात, आपण काय पुढे नेलं का, तो विचार पुढे नेला का, तर तो नेला नाही. आणि मग तो विचार करण्यासाठी सामाजिक जी आपली आज जी काही दुर्दशा झालेली आहे, मी संपूर्ण असं सांगत नाही, निराशाजनक चित्र रंगवत नाही, अजूनही काही लोक काम करतात निष्ठेने, अजूनही काही लोक उभे आहेत. म्हणजे ही व्याख्या मला का, त्याने त्यांच्या मनात विचार आला, हा खरा ख्रिस्त जन्म आहे. हा विचार ज्या वेळेला येतो, तर त्यांनी विचार केला असता की आता त्याला म्हणजे आता 64 वर्ष झालेली आहे, आणि आता तरुण पिढीच्या हातामध्ये पण तरुणांना घ्या खरं, युवकाला, कारण याची गरज आहे. फार 10 लोक आले ना चालतील, काय गरज नाही, संख्येची गरज नसते. एक माणूस गाव वाचवू शकतो, तो उभा राहायला पाहिजे, बोलणार असला पाहिजे, आणि बोलण्याची भीती वाटते, एक लक्षात ठेवायला पाहिजे. नाट्यावर उभं राहून जो बोलतो ना, त्याचीच भीती वाटते. त्या लवाड बोलल्याला जाऊन सांग, मी आज आहे उद्या असणार आहे, तुम्ही म्हणजे सडलेल्या कपडा आहात, हे जेव्हा बोललं ना, तेव्हाच सगळ्या हादरून गेले. आणि म्हणूनच पुरुषावर गेला की बोलण्याची हिंमत जेव्हा ठेवतो ना, बोलण्याची किंमत मोजावी लागते, आणि न बोलण्याची किंमत देखील मोजावी लागते. मग तुम्ही सांगाल आमचं फील्ड नाही, पण आम्ही आहोत ना. मी सातत्याने 35 वर्ष का बोलत राहिलो, कारण तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा होता, ही पण गोष्ट लक्षात घ्या ना. पण अनेक लोक सांगतात, अरे हा किती जहाल बोलतो, पण मी बोलतो कारण मला माहित आहे उद्या काय झालं तर काय फर्नांडिस तिकडून धावत येणार आहे, छातीचं पोट करणार आहे, आणि तुम्ही माझी केस फुकट लढवणार आहे, हे पण मला ठाऊक आहे, पैसे घेणार नाही माझ्याकडून.
तुम्ही देखील बोलत होता, आपला हा संवाद झाला या ठिकाणी. मला बोलायला बळ मिळालं, मला जगण्यासाठी बळ मिळालं. तुम्हाला काही मिळालं मला ठाऊक नाही, पण तुम्हाला काहीतरी मिळालं असेल. परंतु उभं राहायचं असते, म्हणजे कुटुंबात असू द्या, समाजामध्ये असू द्या, कोण हाक मारतो ना तेव्हा जायचं असते. चर्चमध्ये आलो गेलो ते आपल्या व्यक्तिगत फायद्यासाठी असते, पण समाजाच्या फायद्यासाठी जेव्हा काही प्रश्न असतात, म्हणजे ते आळी पातळीवर असू द्या, गाव पातळीवर असू द्या, व्यापक पातळीवर असू द्या, त्यावेळेला आपलं उभं राहणं हे असते. कारण ते आपल्याला मिळालेलं आहे. तो उभा राहिला नसता तर आपला जन्म झाला नसता. त्याचा जन्म झाला म्हणून आपला जन्म झाला. त्याच्या जन्माची तयारी करत आहोत, ती उत्तम प्रयत्न करता यावी आणि आपल्याला कुठेतरी स्पर्श व्हावा. कधीतरी स्पर्श करेलच तो, त्याकरता थांबायची आवश्यकता आहे. म्हणजे मी आता गेली महिन्याभर तरी एशिया संदेश वाचतो. म्हणजे प्रत्येक वेळेला मी माझी स्वतःची रिट्रीट करतो, या सगळ्या जन्माच्या वेळेला, ईस्टरच्या वेळेला. आणि आम्हाला सांगितलं होतं की ह्या वेळेला गाठी सोडायच्या. गाठीचं आता ह्या वेळेला जाताना मी तुम्हाला एक मंत्र देतो, नाहीतर तुम्ही काय सांगा आम्हाला काय होमवर्क दिला नाही. आता ना कुठेतरी एकाबरोबर रिकन्सिलेशन करा. कोणाचं एखादी बोलणं नसेल ना तर या पुढच्या 8 दिवसामध्ये त्याच्याशी जाऊन बोलायला सुरुवात करा. म्हणजे हा आज माझा विषय नव्हता, पण मी तुम्हाला आज मुद्दाम एक सांगतो, कोणी असेल, तुमच्या नात्यातलं असेल, तुमच्या गावातलं असेल, तो तुमच्याशी बोलत नाही, पण त्या एक माणसाची तरी किमान जा आणि मग त्यानंतर 24च्या रात्रीच्या निसाल्या, नाहीतर निसाले येऊ नका. तुम्हा सर्वांना मी शुभेच्छा देतो. आजची संध्याकाळ मला तुम्ही या ठिकाणी बोलावलं, माझा सन्मान केला, माझे काही विचार होते, काही पडतील न पडतील ऐकून घेतले. माझी कळकळ आहे. मी म्हणजे चर्च आहे, मी चर्चचा माणूस आहे. 25 वर्ष मी चर्चच्या मासिकाचा सहसंपादक होतो आणि 25 वर्ष मी धर्मग्रंथाचा प्रसिद्धी प्रमुख होतो. त्यानंतर मी बाहेर पडलो, त्याला काय नाही त्याबद्दल मी चर्चा करत नाही, पण आजही मी चर्चचा माणूस आहे. मला आजही चर्चचा माणूस म्हणून ओळखलं जाते. मी येशूचा निष्ठावंत सेवक म्हणून ओळखला जातो. तुम्ही देखील त्यातलेच आहात. एकत्र राहा, जिवंत राहा. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो.